सन्माननीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी अशा एका महापुरुषाबद्दल बोलणार आहे ज्यांनी पुस्तक हाती घेतलं आणि अख्खा समाज जागा केला. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म 1891 मध्ये झाला, पण जन्माने ते दलित म्हणून समाजाने त्यांना नाकारलं. शाळेत बसायला जागा नाही, पाणी प्यायला हक्क नाही, पण एक गोष्ट त्यांच्याकडून कोणीही घेऊ शकलं नाही, ती म्हणजे शिक्षणाची तळमळ. बाबासाहेब म्हणायचे, ज्याचे शिक्षणावर प्रेम आहे तोच खरं परिवर्तन घडवतो. कोलंबिया विद्यापीठात PhD, लंडन मध्ये कायद्याचं शिक्षण, परदेशात मान सन्मान मिळवणारा हा माणूस आपल्या देशात मात्र अस्पृश्य म्हणून झिडकारला गेला. हे दुःख त्यांना अधिकच प्रबळ करून गेलं. 1927 मध्ये महाड येथे चौदार तळ्यावर उभे राहिले. हजारो लोक त्यांच्या नेतृत्वात त्या तळ्याचं पाणी प्यायले. ते फक्त पाणी नव्हतं, तो होता मानवतेचा, समतेचा आणि स्वाभिमानाचा जल्लोत्सव. मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त कायदे नाही घडवले, त्यांनी प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान त्यात गुंफवला. त्यांनी सांगितलं, मी जातीनं हरलो होतो, पण विचारांनी विजय मिळवला. आज आपण त्यांचा आदर करत आहोत, पण खरी आदरांजली तर तेव्हाच ठरते जेव्हा आपण प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागू. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसूर्याला आणि नमन त्या बाबासाहेबांना, नमन त्या बाबासाहेबांना. जय भीम, जय समता, जय भारत. धन्यवाद.